अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता आपण जय तत्वज्ञान निधान या आरतीची चा अर्थ करणार आहोत. घोरात कष्टाचा अर्थ करताना आपण पाहिलं की घोरात कष्टाचीच रिफाईन व्हर्जन हे जय तत्वज्ञान निधान आहे. रिफाईन व्हर्जन अशासाठी की घोरात कष्टात मध्ये ईश्वराजवळ सर्वांकरता किंवा जवळ भावासक्तीची प्रार्थना करण्याकरता तेवढी योग्यता यायची असलेलीच बहुतांश लोक असल्याने त्यांचा इंटरेस्ट ज्यात आहे तेही मागितलं गेलं पाहिजे. आणि ते मागायचंही कशाला की ते मागून त्यातली इच्छाही दूर करणारे भगवंत आहेत, म्हणून बाकी मागण्याही केल्या गेलेल्या आहेत. आणि जय तत्वज्ञान निदान हे अशा अवस्थेला पोचलेल्या महात्म्याचं आहे की त्यात जे मागितलंय ते ऑलरेडी त्यांच्याकडे आहे. आता हे का आपण म्हणतो की जसं प्रल्हादजींना नरसिंहांनी सांगितलं तू काहीतरी मागून घे, तर ते म्हणतात मी तुमचा अकाम भक्त आहे, त्यामुळे मी काही मागणार नाही. आणि तुम्ही स्वामी असे नाही आहात की मी काही तुमचं काम केलं तरच तुम्ही कृपा करणार आहात, असं नाहीये. त्यामुळे मी काय मागणार, काहीच नकोय मला. तरीही आग्रह केला तेव्हा ते म्हणतात की मनात कोणतीही इच्छा उत्पन्न होऊ नये. म्हणजे ती अवस्था प्राप्त केलेली आहे तरी तेच मागतायत ते. इतकी त्या भूमिकेवर दृढ आहेत. आणि ऋषभदेवांनी जसं त्या चरित्रात जसं आलेलं आहे की वृषभदेव सिद्धींचा त्याग करतात, हे ऐकल्यावर परीक्षित राजा विचारतो, ते तर ईश्वर अवतार आहेत, विष्णूंचे अवतार आहेत, घेतली असती सिद्धी लोकांच्या कल्याणाकरता तर काय फरक पडणार होता, त्याग कशाला करावा. तर तेव्हा शुकाचार्य महाराज म्हणतात की श्रेष्ठ महात्मे जे असतात ते आपल्या मनावर कधीही विश्वास ठेवत नाहीत. तर एकतर आपल्या मनावर विश्वास ठेवायचा नाही हे, आणि मागच्या वेळी आपण एक उदाहरण पाहिलं ते येऊरला महाराजांनी सांगितलेलं की भक्ती कशी ती भावासक्ती झाल्यावर काय, आणि त्या भक्ताचं मागणं कसं असतं. तर आचार्य महाराजांचं मागणं महाराजांनी सांगितलंय की गंगेच्या तटावर वास असावा, आणि पूर्ण वेळ ईश्वराच्या भजनात नामस्मरणात जावं, आणि तरीही काहीच झाले नाही असं वाटावं, इतकी तळमळ वाटावी. तर हे प्रेमाचं लक्षण आहे. प्रेमाचं लक्षण काय आहे की त्या गोपींना कृष्ण समोर असतानाही त्यांना त्यांच्या विरहाची जाणीव व्हायची. इतकं ते प्रेम आहे. कितीही सहवास मिळाला तरी तो कमी पडतोय. कितीही स्मरण झालं तरी माझं स्मरणच घडत नाहीये, किंवा क्षणभर जरी विस्मरण झालं तरी त्यांना अ, लाखो विंचू डसल्यासारख्या वेदना होत होत्या. तर तर हे सांगायची गरज अशी की भावासक्तीपर्यंत जर पोचलेले महात्म्य आहेत तर मग ही प्रार्थना कशाला, असा प्रश्न पडू नये म्हणून ही प्रस्तावना. तर आता आपण सुरुवात करूया. सुरुवातच अशी होते की जय तत्वज्ञान निदान अनसूया अत्रिनंदन. आता जय हा शब्द आपण गोपी गीतातही बघतो, जयती ते अधिकम जन्मना व्रज. तर जय शब्दाचा अर्थ कीर्ती असाही होतो. म्हणजे कीर्तिवर्धन होणं याला जय म्हणतात. तर ही एक स्तुतीपर हा जयकार केलेला आहे की ते तत्वज्ञानाचं निदान असे तुम्ही आहात, तुमचा जय जयकार असो. आता तत्वज्ञान निदान म्हणजे काय, तर तत्वज्ञान निदान आणि काही ठिकाणी निधान असं लिहिलेलं आहे. वासुदेव निवासच्या स्तोत्रादी संग्रहामध्ये निदान असं लिहिलेलं आहे, आणि ते नित्योपासनामध्ये निधान असं लिहिलेलं आहे. आणि पहिल्यांदा निधान असं वाचून त्याचा अर्थ करताना थोडासा हे होत होता की तत्वज्ञान हेच निधान आहे. तर म्हणजे तत्वज्ञानाचं अजून निधान काय असणार. तर त्याचा खुलासा होत नव्हता. अर्थ तर करायचा आहे स्तोत्राचा. तर म्हणून विचार केला की महाराजांच्या ग्रुपवर टाकावं, महाराजांना विचारल्यासारखं काहीतरी क्लू मिळेल. आणि
प्रशांत कदमनी ते निदान लिहिलंय, त्याला निदान पाहिजे म्हणून लिहिलं आणि माझ्या पण डोक्यात निदानच होतं आधी. तर त्याच्यावर आपल्या अजय पुंडलिकनी लिहिलेलं, की नाना मुजुमदारांनी म्हणजे भाऊ मुजुमदारांचे धाकटे भाऊ, त्यांनी महाराजांना विचारलेलं हे निदान आहे का निदान आहे? तर महाराजांनी सांगितलेलं ते निदान आहे. आणि निदान असं धरल्यानंतर त्याचा अर्थही व्यवस्थित लागतो, की जे तत्वज्ञान निदान म्हणजे तत्वज्ञानाचं निदान म्हणजे त्याचा अल्टिमेट रिझल्ट. तर पहिल्यांदा तत्वज्ञान म्हणजे काय? तत्व कशालाही त्व म्हणजे गुरुत्व म्हणजे जडपणा किंवा मोठेपणा, लघुत्व म्हणजे लहानपणा, हलकेपणा, म्हणजे त्व म्हणजे ती प्रॉपर्टी अशा ह्यांनी, तो गुणधर्म अशा ह्यांनी अ, आपण त्व हा शब्द वापर. महत्व म्हणजे मोठेपणा. तसं तत्व म्हणजे काय? तत् पदार्थ आहे त्याच्या अ, अ, त्याचं ज्ञान म्हणजे ते तत्वज्ञान आहे. तर तत्पदार्थ काय आहे? हे आपण आत्मानात्म विचारात पाहिलं, की तत्त्वमसी असा जो छांदोग्याचा महावाक्य आहे. महावाक्य म्हणजे ज्यांनी जीव आणि ब्रह्म याचं एकत्व ज्ञान होतं ते महावाक्य. आणि ते जे ज्ञान होतं ते तत्वज्ञान म्हणतात. कारण तत्पदार्थ म्हणजे तत् म्हणजे तो परमेश्वर आणि त्वम म्हणजे तू जीव हे एकच आहेत. हे ते तत्वज्ञान. तर त्याच्यात हा आपण हेही पाहिलं, की हा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. त्यातला काही भाग म्हणजे आपण एक उदाहरण त्याच्यात पाहिलं. हे जास्त डिटेलमध्ये आपण जाऊया नको, कारण पूर्ण आत्मानात्मा विचार आपण एकदा बघितलेला आहे. किंवा दुसऱ्या कोणत्यातरी सेशनमध्ये वाटलं तर आपण हे शंका समाधान किंवा याच्यात परत घेऊ शकतो. पण जसं शिवाजी राजा सिंहासारखा आहे म्हटल्यावर त्याला सिंहासारखी आयाळ आहे, शेपटी आहे असा ह्या गोष्टी घ्यायच्या नाहीयेत. तर त्याचा फक्त शूरपणा घ्यायचा आहे. तर त्यामुळे दोघांच्यातलं काही गोष्टी बाजूला ठेवायच्या आहेत. ईश्वराचं सर्वसाक्षीत्व, सर्वशक्तिमत्व बाजूला ठेवलं. जीवाचं अल्पसाक्षीत्व, अल्पशक्तिमत्व बाजूला ठेवलं. ईश्वराचं व्यापकत्व, जीवाचं मर्यादित स्वरूप हे बाजूला ठेवलं. तर उरलेलं जे तत्व जे आहे ते एकच आहे. तर तो तत्पदार्थ म्हणजे ते परब्रह्म. तर प्र परब्रह्मचं जे ज्ञान आहे त्याचं निदान म्हणजे तो ज्ञानाचा अनुभव. म्हणजे ज्ञानाच्या अनुभवरूप तुम्ही आहात, अशी त्यांनी सुरुवात केली आहे. आणि अनसूया अत्री नंदन. आता ज्ञानरूप, ज्ञानाच्या अनुभवरूप म्हणजे सच्चित आनंद तुम्ही आहात. आणि अनसूया अत्री यांचे पुत्र आहात म्हणजे सगुण रूपानेही तुम्ही आलेले आहात. जसं श्रीपाद वल्लभ नाम प्रापही नक्र गजेंद्रमिव. श्रीपाद वल्लभ शब्दाचा आपण अर्थ बघितला, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तसं त्या सगुण रूपाचाही निर्देश आहे. आणि दुसरं म्हणजे अनसूया म्हणजे असूया जिला नाही. म्हणजे दत्त महात्म्याच्या ग्रंथाच्या सुरुवातीलाही मोठ्या महाराजांनी म्हटलेलं आहे, की दत्त महात्म्याचं फल कोणाला मिळतो? जो अनसूया वृत्तीने, असूया न ठेवता या ग्रंथाचा अभ्यास त्याचा होतो. किंवा भक्ती मार्गात ते एक मोठं क्वालिफिकेशन आहे, की अनसूय तो असला पाहिजे, निर्मत्सर असला पाहिजे आणि अनसूय. असूया म्हणजे दुसऱ्यांच्या गुणाकडे दोषबुद्धी. म्हणजे कोण समजा दानी असेल, तर हा काय पैसे जास्त आहेत त्याचा माज दाखवतोय. हा विचार म्हणजे असूया झाली. आणि मत्सर म्हणजे अरे ह्याला जास्त मिळतात, मला मिळत नाहीत. हा झाला मत्सर. तर मत्सर असूया जोपर्यंत असेल, तोपर्यंत ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. अ, तत्वज्ञानाचा अभ्यास आता अ, भावासक्तीमध्ये आपण एक पाहिलं घोरात कष्टाच्या ह्याच्यात, की ईश्वराच्या कोणत्या रूपाबद्दल प्रेम, पण शांत भक्ती, ज्ञानाची जी भक्ती आहे, त्यांचंही
प्रेम ईश्वराच्या कोणत्यातरी सगुण रूपाबद्दल असतंच, ते म्हणजे अक्षराबद्दल. एक एक अक्षराबद्दल प्रेम असतं. ज्ञानाची जी आवड असते, ते ज्ञानाबद्दल प्रेम असतं. म्हणजे अ, इंग्लिशमध्ये पण सोफी म्हणजे प्रज्ञा, यांनी फिलॉसॉफी म्हणजे अ, अ, ज्ञानाबद्दल आ- अ, आवड असणं, असं या पद्धतीचा थोडासा त्याचा अर्थ होतो. तर प्रत्येक अक्षर हे परमात्म्याचं पहिलं सगुण स्वरूप आहे. ओंकार रूपाने पहिल्यांदा सगुण झाले. आकाशाचा सर्वात जे सात्विक भूत आहे, त्याचा तन्मात्रा म्हणजे त्याच्यापासून शब्द पहिल्यांदा बनलेला आहे. त्यामुळे शब्द शब्द म्हणजे तो ध्वनी झाला. म्हणजे अक्षरांनी बनणारा शब्द असं नाही. एकाक्षरही तो शब्दच आहे. तर प्रत्येक अक्षर हे ओंकार स्वरूप आपल्या संस्कृतमध्ये असल्यामुळे ते प्रत्येक अक्षराबद्दल प्रेम, त्यांनी झालेल्या शब्दांबद्दल प्रेम, असं ज्याला ज्ञानाबद्दल प्रेम आहे आणि तो जो ज्ञानमार्गाने त्याचंही चिंतन करतो, त्याच्याबद्दल विवेक चूडामणीमध्ये महाराज म्हणालेले आहे, की हेही ज्ञानी भक्त आहेत. कारण ईश्वराच्या त्या ज्ञानस्वरूपाची भक्ती त्यांना आहे. त्याच्याशिवाय ते राहू शकत नाही. त्याच्याशिवाय त्यांना दुसरं काही होऊ शकत नाही. तर असो तर हे सांगायची गोष्ट अशी, की एका वेळी तत्वज्ञान आणि प्रेम हे राहू शकतं का नाही, असा प्रश्न कधीतरी पडतो. तर त्याचं उत्तर म्हणजे ही प्रार्थना आहे. जय तत्वज्ञान निदान अनसूया त्रिनंदन. सगुणही तूच, सगुण निर्गुण एक गोविंदुर, हे जे महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली म्हणते, ते हेच आहे, की अ, दोन्ही प्रकारे आणि त्याच्याही पलीकडे तो परमात्मा आहे. तर ते तत्वज्ञान निदान अनसूया अत्री नंदन त्वत्पद पद्मावरून पंचप्राण ओवाळीन. आता पाद पद्मावरून म्हटलं तरी चाललं असतं. पाद म्हटलं तरी पाय आहे आणि पद म्हटलं तरी पाय आहे. तर पदपद्मावरून पंचप्राण ओवाळीन असं का म्हटलं? तर तुमच्या पायावर मी जीव ओवाळून टाकीन, असा हा साधा अर्थ तर झाला. पण त्वत्पद मध्ये पण त्वत्पद म्हणजे ते परमेश्वर रूपावर तत्पदावरून पंचप्राण ओवाळीन. तर त्वत्पद पद्मावरून हे का म्हटलंय, तर त्वत्पद म्हणजे तेच परमात्म पद हे झालं. आणि आपण बघितलं आपल्या दत्त संप्रदायात पादुकांना खूप महत्व आहे. तर ती दोन पद, त्यांचं महत्व काय आहे, तर त्याच्या बरंच महत्व आहे. पण त्यातला एक ऍस्पेक्ट असा आहे, एक त्यातला गुढ त्यातलं एक असं आहे, की तत्पद आणि त्वमपद पद, हे दोन पदांचं ऐक्य म्हणजेच तत्वज्ञान आहे. तसं भगवंताच्या पादुका किंवा पाय जे आहेत, ते पादुका दोन असल्या तरी त्या दोन वेगळ्या नाही धरल्या जात. त्या दोन मिळून एक एंटिटी तयार होते. तर ते दोन पदांनी जे दाखवलं जातं, ते एकच परब्रह्म तत्व आहे, असं त्यामागचं कारण आहे. तर ते त्वत्पद पद्मावरून पंचप्राण ओवाळीन. आता आपण हे बऱ्याच वेळा म्हणतो, की म्हणजे देवावर जीव ओवाळून टाकला, किंवा इथे म्हटले पंचप्राण ओवाळीन. तर पंचप्राण कोणते? तर प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. तर या प्रत्येक म्हणजे हे सगळे ओवाळून आता आपण किंवा पूर्वी देवासाठी एक आपलं अपत्य ओवाळून टाकायचे, किंवा सरदारजी मध्ये जे असतं शिखांमध्ये, की पंजाबामध्ये मोठा मुलगा शीख बनवतात, म्हणजे तो देवकार्यासाठी ओवाळून टाकला म्हणतात. म्हणजे काय, त्याचं पूर्ण त्याच्यानंतरचं आयुष्य हे देवाचं कार्य करता राहिलं पाहिजे. तसं पंचप्राण ओवाळून टाकले तर काय, त्याचा अर्थ काय होतो, तर त्या 5 प्राणांनी जे काही कार्य चालू आहे,
आपलं जिवंत राहणं हे ह्या प्राणावर अवलंबून आहे. कारण सूक्ष्मदेह देहाच्या आत राहील किंवा देहाच्या बाहेर राहील. मृत्यू झाल्यावर देहाच्या बाहेर तो सूक्ष्म देह जातो, परत दुसऱ्या देहात जातो. म्हणजे त्या आत्ताचा जो देह आहे त्याच्यात तो सूक्ष्म देह स्थूल देहात धरून ठेवण्याचं काम जे आहे ते प्राणाचं आहे. आणि प्राण म्हणजे पंचप्राणाचं आहे आणि त्याची सगळी कार्य. तर प्राणाचं कार्य काय आहे तर श्वास निश्वास. आता पंचप्राणापैकी प्राण ओवाळून टाकला म्हणजे काय तर श्वासागणित जो अजपाजप आहे तो चालू आहे. तर तो प्राण आपण ईश्वराला अर्पण केला किंवा ओवाळून टाकल्यासारखं होतं. अपान अर्पण केला म्हणजे काय? अपानाचं कार्य काय? अपान हे प्राणाचं कार्य नाकापासून हृदयापर्यंत आहे. श्वास घेणं, श्वास सोडणं. तर ते जपाशी आपलं एकरूप त्याचं लय लागली. अपानाचं कार्य सगळं जे एक्सक्रिशन आहे म्हणजे उत्सर्ग जो आहे, मलमूत्र, वीर्य, अ, स्त्रियांमध्ये बीज ह्या सगळ्यांचे उत्सर्जन होताना ते अपानाचं कार्य आहे. पण योग्यांमध्ये ऊर्ध्वरेता जे योगी असतात म्हणजे ती अपानाची गती उलटी करून वीर्याचं स्खलन न होता ते ऊर्ध्वगामी करणं म्हणजेच ती शक्ती त्यांनी वर ढकलली जाते. अशी अपानाची उलटी गती करणं हे अपान वाहन आहे. त्याच्यानंतर तसंच समान वायू हा सगळ्या म्हणजे सगळ्या शरीरात सगळी ऊर्जा पोचवण्याचं काम हे करतो. म्हणजे सर्व शरीराच्या ज्या हालचाली आहेत, त्या ईश्वराप्रती होण्यासाठी तो समान वायू वायू आहे. सॉरी तो व्यान वायू आहे. म्हणजे तो सगळीकडे व्याप्त आहे. आणि समान जो आहे तो अ, अ, मुख्यतः पचन क्रियेसाठी असा तो समान वायू आहे. तर भगवान सांगतात, "अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता समायुक्तम पचाम्यन्नम चतुर्विधं." तर प्राण आणि अपान हे अ, सम करून समान वायू अन्नपचन करतो वैश्वानराच्या ह्यानी. तर उदरभरण हे जाणीजे यज्ञकर्म. तर ते यज्ञकर्म पूर्ण होण्यासाठी हा समान वायूचा उपयोग आहे. व्यान वायू आहे तो संतुलन ठेवतो सर्व शरीराचं. अ, तर हे उदान वायू. उदान वायू हा फार महत्वाचा आहे. उदान वायू हा मुख्यतः इथून वर म्हणजे कंठ झाला, चेहरा म्हणजे आपली सगळी ज्ञानेंद्रिय जी आहेत, ती उदान वायूवर अवलंबून आहेत. अर्थात अ, अ, त्वचा जी आहे, स्पर्श आहे तो सगळ्या शरीरात आहे, पण तो चेहऱ्यावरही आहेच. तर उदान वायू हे वाणी, दृष्टी, श्रोत्र या ज्ञानेंद्रियांचं कार्य सगळं उदान वायूकडनं आहे. तर वाणी ईश्वराला, बघीन तर ईश्वराचं दर्शन करीन. त्यामुळे उदान वायू चं कार्य जे आहे ते ईश्वराला अर्पण करणं हाच आपला सगळा साधन मार्ग आहे. कारण अ, पचन करणं किंवा हे या इन्व्हॉल्युंटरी सिस्टीम आपण म्हणतो, की त्याच्यावर डायरेक्ट आपला सुरुवातीला ताबा नसतो. पण श्रेष्ठ जे योगी आहेत महात्मे, त्यांचा त्याच्यावरही ताबा येतो पुढे. तर साधक दशेत असताना उदान वायूचं तरी निदान आपण त्याची जी कार्य आहेत, ती ईश्वराकडे आपण अर्पण करू शकतोय की नाही, हे पंचप्राण ओवाळणं आहे. अ, एक मिनिट हं. आता पुढे ते म्हणतात, "करी कृपा माय बापा." बरोबर आहे ना? हं. "करी कृपा माय बापा." हं. आता कृपा काय आहे? अ, कुंती मातेनी सतत आम्हाला विपदेत ठेव हे मागणं मागितलंय. तिच्या दृष्टीने ती विपदा म्हणजे कृपा आहे. त्यामुळे कृपा काय आहे? आपण कृपा मागायची म्हणजे काय मागायचंय? भगवंताचं नावच हरी आहे. हरी का? तर तो संसार राहूनच देणार नाहीये. सर्वस्वाचं हरण केल्याशिवाय त्याची प्राप्तीच नाहीये.
तर त्यामुळे करी कृपा माय बापा हे मागण्याची म्हणून म्हटलं, की ही जी प्रार्थना आहे, ती त्या पराभक्तीला गेलेल्या महात्म्यांची प्रार्थना आहे. ती कृपा अशी आहे, की त्याच्यात बाकी सगळं गेलं. आपण मगाशी ते घोरात कष्टाचा अर्थ करतानाही ते तळमळीने प्रार्थना करायसाठी एक उदाहरण द्यायचं म्हटलं, पण ते राहून गेलं. तर ती इंटेन्सिटी आणि ते मागणं कसं आहे, तर समर्थांचं मागणं आहे, अनुदिनानुतापे तापलो राम राया. तर त्या याच्यात ज्या इंटेन्सिटीने मागितलेलं आहे, बाकी इकडे कुठलं मागणं नाहीये. अनुदिन अनुतापे तापलो रामराया, तो अनुताप कसला आहे? व्यवहारात कोणी मला त्रास दिला किंवा माझं प्रमोशन झालं नाही किंवा अमक्याने मला तमकं बोललं, हा ताप नाहीये. माझ्या मुलांचं लग्न, मुलांची नोकरी, माझं आरोग्य ह्याचा संबंधच नाहीये. तो पूर्ण त्यांची तुमची कृपा म्हणजे कशी कृपा आहे? माया बाजूला सरल्याशिवाय कृपा नाहीच आहे. त्यामुळे वैराग्य हे नुसतं मेंटली नाही, फिजिकलीही मागतात ते. सगळं माझं जे काय आहे, ते तुम्हीच घ्या. मला हे काही नको. मला फक्त तुम्ही हवे आहात. ह्या त्या तळमळीने जेव्हा ती प्रार्थना होते, तेव्हा तो प्राप्त होतो. त्यामुळे कृपा काय आहे? तर कृपा ह्याच्यातच आहे, की तो हरी आहे हे कळणं आणि त्याचं हरी असणं हीच कृपा आहे. सर्वस्वाचं माझं जे काही माझं सर्वस्व आहे, ते तुम्ही घ्या आणि मला तुमची प्राप्ती होऊन द्या. कबीरजी म्हणतात, की ती प्रेमाची गल्ली बहुसाकरी असं काहीतरी ते म्हणतात, की त्या ह्याच्यात दोघे राहू शकत नाही. जिथे मी आहे तिथे तू नाही आणि जिथे मी नाही तिथेच तू आहेस. तर त्यामुळे जे काही मी आणि माझं म्हणून म्हटलेलं आहे, त्याचं सगळं हरण तुम्ही करा. ते जर तुम्ही केलंत तर ती कृपा आहे. त्यामुळे ती कृपा मागायची आपली पहिली तर तयारी, मनाची तयारी झाली पाहिजे, की आपण कृपा मागतोय. खरंच कृपा झाली तर काय भगवंताची. तर ही कृपा आहे. करी कृपा माय बापा म्हटलेलं आहे. प्रेम हे असं आहे, बाप रखुमा देवी बरं म्हणतात. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं प्रेम असं आहे, की गवळण म्हणताना पण चंदनाची चोळी माझे अंग अंग जाळी, कान्हो वनमाळी वेगी भेटवा का. दर्पणी पाहता रूप न दिसे हो आपले, बाप रखुमा देवी बरे मजायसे केले. म्हणजे मूळ ती मी तुमचा मुलगा, ही जी भक्ती इतकी मूळ त्यांची ही आहे, की मधुर भावांनी पण गोपी भावात लिहिलेल्या गीतात पण शेवटी ते मायबापा पदापर्यंत येतात, बाप रखुमा देवीवर. तर तो मायबाप आहे आपल्याला. रामकृष्ण परमहंस जे म्हणायचे, की ही लोक ब्राह्मो समाजवाले म्हणा किंवा अ, ब्राह्मो समाजवालेच केशवचंद्र वगैरे. त्यांना ते म्हणायचे, "हे काय तुम्ही सारखं ईश्वराला दयासागर, तो आमचं हे करतो, ते करतो." म्हणे, "ईश्वर माझा माय-बाप आहे. तो नाही करणार तर काय बाजूच्या गल्लीवाले येऊन माझे पालन-पोषण करणार काय?" तर हा हक्क सांगता आला पाहिजे. हा हक्क केव्हा सांगता येईल, की आपला हक्क त्यांना दिला, की मग त्याच्यावर हक्क सांगता येतो. जेवढाच तेवढं मिळतं ना. आपण काहीतरी दिल्यानंतर आपल्याला मिळतं. तसा आपला स्वतःवरचा हक्क जेव्हा आपण सोडायला तयार होण्याची जी कृपा मागितली, ती मग त्यांना मायबापा आपण मनापासून म्हणतो. "परी कृपा माय बापा अ, वारी सर्व पाप तापा." बरोबर आहे ना? आता इथे ही थोडंसं आपल्याला सिमिलॅरिटी पापम तापमशी दिसते. पण त्याच्यातले पाप आणि ताप जे आहेत, ते पाप आणि ताप जावेत म्हणजे कशाकरता जावेत, की पापाचा लेश जोपर्यंत आहे, तोपर्यंत ईश्वराचं दर्शनही नाहीये. तर त्यामुळे त्याच्याकरता जावेत. त्यांनी इथे व्याधी-माधी घालवा हे काही मागितलेलं नाहीये. पाप-ताप जाऊन दे हे मागितलेलं आहे. आणि अ, अनुदिन अनुतापे तापलो रामदया. तो ताप कसला जावा? तर तू भेटत नाही हाच मोठा ताप आहे आणि तू भेटत नाहीयेस मला. तुझं दर्शन होत नाहीये. म्हणजेच माझं काहीतरी मोठं पाप आडवं आलेलं आहे.
हे पाप माझं जावं, हा ताप माझं जावा आणि तुझी प्राप्ती मला व्हावी. हा, वसुधा ते काय सांगत होता? तर पापताप हे असे मागितलेले आहेत तिथे. व्याधी घालवा नाही किंवा काही नाही. मोठ्या महाराजांचं उदाहरण आहे. ते 36-36 वेळा त्यांना संग्रहणी झाल्यामुळे जाऊन यायला लागायचं. वाळवंटात, भर उन्हात तेवढं जायचंय, तेवढं परत यायचे. विचार करणारा एखादा असाही विचार करू शकतो, की अरे मला आता हा प्रॉब्लेम राहिला तर नुसतंच टॉयलेटला जाऊन येण्यात माझा इतका वेळ जातोय, तर त्याच्यापेक्षा मग ते थांबलं तर मी जप करीन. म्हणून तरी थांबवा, असं आपण मागू शकतो. ते मागणं काही चुकीचं नाही आणि तेच घोरात कष्टांमध्ये तसंच मागितलेलं आहे. पण इथे ती शरीर म्हणजे मी ही जाणीवच नाहीये आणि त्याला महत्वही नाहीये त्या शरीराला. शरीराचं महत्व फक्त एवढंच आहे, की ईश्वराच्या प्राप्तीकरता जे धर्मानुष्ठान करायला शास्त्रांनी सांगितलेलं आहे, ते करण्यापुरतं हे एक इन्स्ट्रुमेंट आपल्याला एक साधन दिलेलं आहे. याच्या पलीकडे काही नाही. ते एका ठिकाणी म्हटलेलं आहे संत महात्म्यांनी, की ते शरीररूपी कुत्र्याला 2 घास खायला घातले, की त्यातनं मोकळं झालं. इतकी शरीराबद्दल त्रयस्थ वृत्ती आहे त्या महात्म्याची. त्यामुळे त्यांना त्या शरीराच्या व्याधी जाव्यात मागावसं वाटत म्हणजे मनातही येत नाही. इथपर्यंत आलंय लक्षात? कोणाला काही विचारायचंय? हं, हं. तर करी कृपा माय बापा, वारी सर्व पापतापा. अ, याला पापाला अघही म्हटलेलं आहे. आणि अ, ही अघ नसलेली ती अनघा आहे. ही दत्तात्रयांची पत्नी आहे. लक्ष्मी, अनघा लक्ष्मी ही दत्तात्रयांची पत्नी आहे. म्हणजे काय, की त्यांचं सानिध्य अनघ आपण होतो, अनघा आपण होतो, तेव्हाच त्यांचं सानिध्य मिळतंय. त्यामुळे ते अघनाश झाला पाहिजे. तो अघनाश करायची ही प्रार्थना वारी सर्व पापतापा म्हणून केली पाहिजे. आणि याच्या पुढचा हा खूप छान शब्द आहे, की निज मार्ग करी सोपा. निज मार्ग म्हटलेलं आहे. निज मार्ग म्हणजे काय? तर निज म्हणजे काय? नि म्हणजे विशेष करून आपण एखादी गोष्ट सांगायची तर त्याला नि म्हणतो. निज. निज म्हणजे स्वतः. आपण स्वतः आपल्या बरोबर जे जन्माला आलेलं आहे, म्हणजे जीवात्मा अशा दृष्टीने तो निज म्हटलेला आहे. कारण ईश्वर म्हटल्यावर जेव्हा ज्ञान होतं, तेव्हा निज काही राहतच नाही. तिथे मीच गेला, तिथे माझं किंवा असं काही राहतच नाही. तर ते होईपर्यंत तो स्वस्वरूपापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे, म्हणजेच ईश्वर स्वरूपापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे, तो निज मार्ग आहे. आणि तो निज मार्ग असं स्पेसिफिकली का म्हटलेलं आहे? कारण प्रत्येकाचा मार्ग हा त्याच्या त्याच्या पूर्व कर्माप्रमाणे वेगवेगळा आहे. याच्याकरताच जाती व्यवस्था आहे. सत्वप्रधान अ, जो जीवात्मा आहे, त्यालाच ब्राह्मणाचा जन्म. त्यामुळे त्यांचे धर्म आहेत ते सत्वप्रधान आहेत. तसंच क्षत्रियाचे रजप्रधान झालेले आहेत. तर त्यामुळे नुसतं जातीनीच नाही, प्रत्येक माणसाची उपासना वेगळी आहे. आपल्या धर्मशास्त्रासारखा आपला जो सनातन धर्म आहे, त्याच्यासारखा धर्म नाही म्हणण्यापेक्षा तोच एक धर्म आहे. दुसरे काही पंथ म्हणता येतील आपल्याला. तिकडे काही ही फ्लेक्सिबिलिटी नाहीये. आपल्या इथे स्वातंत्र्य आहे. कोणाची उपासना करायची ह्याचं स्वातंत्र्य आहे. आपली जशी अवस्था आहे, त्याप्रमाणे आपण साधं उदाहरण घेतो. दीक्षा झाली. दीक्षा झाली तरी प्रत्येकाला होणाऱ्या क्रिया वेगळ्या आहेत. प्रत्येकाला महाराजांबद्दल वाटणारं प्रेम वेगळं आहे. प्रत्येकाचे भक्तीचे प्रकार वेगळे आहेत. प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या आहेत. जसं शरीरात फरक आहे, मनात फरक आहे, बुद्धीत फरक आहे, तसं प्रत्येकाचा मार्ग हा त्याच्यापुरता एक स्पेशल टेलर मेड मार्ग आहे आणि जो गुरु आपल्याला देतो. आणि गुरु आपल्याला तो नुसतं मार्ग देतो असंच नाही. तो मार्ग सोडून
जर दुसरीकडे गेलो तर अडमार्गी पाऊल पडता सांभाळून मार्गावरता आणणारा तोच आहे. आणि नुसतं मार्गावर आणणारा तो नाहीये फक्त, तर तो मार्ग सोपा करणारा पण तोच आहे. साधनेत जी विघ्न येतात त्याच्याकरता सद्गुरु कृपा हे सर्वात मोठं साधन सांगितलेलं आहे. आणि आपण पतंजल योगसूत्राचे जे थोडीशी ओळख पाहिली, तर त्याच्यात मुख्य जो वितराग विषय वा चित्तम हे जे पाहिलंय, की त्या वितरागी महात्म्यांचं नुसतं चिंतनानेही आपल्या मनातली विघ्न दूर होतात. अ, पंचायतन यागाच्या वेळी झालेल्या प्रवचनात महाराजांनी ईश्वराचे हे पंचायतन यागातल्या 5 देवता ही ईश्वराची 5 स्वरूप आहेत. त्याच्यात बुद्धिप्रकाश करणारे सवितृ देवता आहे आणि त्याच्यानंतर अ, बुद्धीला योग्य मार्गाने नेणं आणि त्यातली विघ्न घालवून टाकणारं हे जे रूप आहे ते विघ्नहर्त्या गणेशांच्या रूपाने भगवान तिकडे प्रकट झालेले आहे. आणि जर आपण पाहिलं की कुंडलिनी जागृती जेव्हा होते तेव्हा त्या मूलाधारापासून सुरुवात आहे आणि त्या मूलाधाराची देवता श्री गणेश आहेत. त्यामुळे जेव्हा सद्गुरू कुंडलिनी जागृत करतात, म्हणजे काय करतात? आपली जो मार्ग जिथे आपल्याला आपल्या कर्मानी अजून एंट्रीही नाहीये. बाकी सगळ्या संप्रदायात तुम्ही अ, ठराविक जप करा, उपासना करा, आसन प्राणायाम करा, प्रत्याहार करा, श्रवण मनन करा, निदिध्यासन करा. हे सगळं केल्यानंतर मग धारणा, ध्यानाला सुरुवात होते तेव्हा. आणि इथे तशी काहीही पात्रता नसतानाही केवळ संकल्प मात्र करून ती कुंडलिनी ते जागृत करतायत. म्हणजे मार्ग सुरू करून देतात आणि मार्ग सुरळीत करतात. आणि आपणही हट्टी असतो. आपण परत त्या मार्गात काही आपणच अडथळे निर्माण करतो. ते अडथळेही ते दूर करतात. असे हे सद्गुरू आहेत. त्यामुळे त्यांनाच ती प्रार्थना आहे, की निज मार्ग करी सोपा. आणि निज मार्ग करी सोपा हे कसा कराल तुम्ही? तर अनुकंपा पूर्ण करून. अनुकंपा. आता आपण अ, अनुकंपा हा शब्द मला वाटतंय पतंजलीच्या योगसूत्रांच्या इंट्रोडक्शनच्या ह्याच्यात पण अ, आला होता. तेव्हा आपण बघितला. तरी इथे पुन्हा बघायला हरकत नाही, की सर्व ज्या आपल्या भावना आहेत किंवा या जे व्यक्त विश्व आहे त्यातली प्रत्येक गोष्ट ही अ, अ, कंपन स्वरूपात आहे. ते पार्टिकल पण आहे आणि वेव्ह पण आहे. आधुनिक शास्त्रही तेच सांगतं, की इलेक्ट्रॉन आपण म्हणतो. इलेक्ट्रॉन हे पार्टिकलही आहे आणि वेव्हही आहे. तशाच आपल्या ज्या जे काही भावना आहेत, भाव, भावना या सगळ्यांच्या वेव्हज आहेत. अ, एखाद्या शब्दाला अनु लागला म्हणजे त्याला कुठेतरी फॉलो असा अर्थ येतो. आपण हे पण पाहिलेलं. अनुज म्हणजे आपल्या नंतर मागोमाग जन्मलेला तो अनुज. अनुकरण म्हणजे एकाने केलेलं तसं आपण करणं हे अनुकरण. अनुसरण म्हणजे एखादा जसा चालतो त्याच्या मागोमाग चाललो हे अनुसरण. तसं अनुकंपा तर आपलं हृदय ज्या कंपनात कंपन होतंय, आपलं मन ज्या कंपनात कंपन पाहतंय, म्हणजेच आपल्या ज्या सगळ्या भावभावना, भावविश्व जे काही आहे, ते ज्या फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होतंय, त्या फ्रिक्वेन्सीवर येऊन समजून घ्या. तुम्ही सर्व आनंद स्वरूप असताना तुम्हाला आमचं दुःख जर कळायचं असेल, तर आमच्यासारखं ते अनुभवून पहा. एम्पॅथी आपण म्हणतो इंग्लिशमध्ये. सिम्पॅथी म्हणजे दया आहे, पण एम्पॅथी म्हणजे त्याला जे दुःख होतंय ते आपल्याला तसंच वाटलं वाटलं, की ती अनुकंपा झाली. ज्ञानेश्वर माऊलींची जी वेगवेगळ्या रचना आहेत, तो एक खूप छान आणि मोठा विषय आहे, की कुंडलिनी शक्तीच्या वेगवेगळ्या अ, चक्रांच्या भेदाच्या वेळी किंवा त्या ठिकाणी शक्ती पोचल्यावरच्या अनुभवाचे त्यांचे
एक पद आहेत. मोगरा फुलला. ती शक्तिपात दीक्षा झाली आणि त्यांचे सहस्रापर्यंत कुंडलिनी गेली. तिकडे सहस्रदल कमल अ, अ, पूर्ण बहरून आलंय. हे मोगरा फुललामध्ये त्यांनी सांगितलं किंवा ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरामध्ये अनाहत नादाचं वर्णन आहे. अवचिता परिमळ जे विशुद्धीच्या इथे दिव्यगंधाचं आहे. तसं साक्षात्काराच्या आधीची जी आज्ञाचक्राच्या इथे अवस्था आहे, त्याच्याबद्दल जे पद आहे, त्याच्यात ते म्हणतात, की विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. म्हणजे आरती म्हणजे आर्तभक्त आपण म्हणतो. म्हणजे ते जे दुःख आहे, ते माझ्या मनात प्रकाशलं म्हणतात. म्हणजे तो अंधकार म्हणून नाही, ते प्रकाशलं म्हणतात. ही अनुकंपा आहे. संत का सगळे सर्वभूत हितेरता काय आहेत? कारण ती अनुकंपा, ईश्वराची जी अनुकंपा आहे, ती या संत रूपाने प्रकट होते. ईश्वर अवतार म्हणून जो येतो, परब्रह्म परमात्मा जेव्हा ईश्वर अवतार जेव्हा येतो, तेव्हा त्याची अनुकंपा भक्तांपुरती, सज्जनांपुरती सीमित असते. पण तो गुरु अवताराने जेव्हा येतो, तेव्हा दुष्टांसाठी पण तीच अवस्था आहे. त्यामुळे तेव्हा ते विनाशायाचे दुष्कृताम न म्हणता फळांची व्यंकटी सांडव म्हणतात. ही ती अनुकंपा आहे. तर तू परब्रह्म परमात्मा आहेस, पण त्या अनुकंपा पूर्ण घेऊन ये म्हणजे त्या गुरुस्वरूपात, त्या दयाळू रूपात ये. कारण ईश्वराचा जो कारभार आहे तो न्यायप्रिय आहे. पाप केलं त्याला शिक्षा होणारच. सर्वात जे 12 भागवत सांगितलेले आहेत त्याच्यात एक भीष्माचार्य आहेत. पण द्रौपदीची विटंबना होत असताना शांत बसले म्हणून त्यांना बाणाच्या शय्येवर पडायला लागलं. ते दुःख त्यांचं आहे, ते होऊन दिलंय भगवंताने. पण त्याच्याबरोबर त्यांच्या जो शेवट आहे तोही तितकाच भव्य आहे, की त्यांचं आत्मज्योत कृष्णामध्ये विलीन नाही झाले. तिथल्या तिथेच ते सच्चिदानंद रूप झाले. तर यात मुख्य सांगायची गोष्ट अशी, की ईश्वर स्वरूपाने आल्यावर तिकडे दयामाया नाहीये. तिथे तुमच्या कर्माची फळं तुम्हाला मिळणार. अर्थात ते गुरुस्वरूपही आहेत श्रीकृष्ण भगवान, म्हणून त्यांनी ठराविक अर्जुनासारख्यांना उपदेश करून त्यांची बुद्धी सुधारलेली आहे आणि त्यांच्या मार्फत सगळ्यांची बुद्धी सुधारलेली आहे. पण म्हणून ती अनुकंपा तुम्ही घेऊन या तुमच्यात. म्हणजे गुरुरूपाने तुम्ही या आणि ती पूर्ण करा. अनुकंपा पूर्णपणे ती माझं मला काय होतंय, कारण काय आहे, लहान बालकाला समजत नसतं की त्याला काय होतंय. त्याला भूक लागली तर पोट दुखतंय म्हणतंय, तर मग आई खायला घातलं नाही आईने तर काय होईल? पण त्या आईला कळतंय की त्याला नक्की काय होतंय. तर ती जी अनुकंपा आहे, म्हणजे मला स्वतःला काही कळत नाहीये माझं. माझं दुःख काय आहे? घोर कष्ट माझे काय आहेत हे मलाच कळत नाहीये. मला कष्ट वाटतायत की मला नोकरी नाहीये. मला कष्ट वाटतायत मला बरं नाहीये. पण खरे माझे कष्ट तुझी विस्मृती आहे हे पण मला कळत नाहीये. पण ते तुला कळू शकतंय. कारण तुझी अनुकंपा ही मोठी आहे. म्हणून ती पूर्ण करून तुम्ही या आणि निजमार्ग माझा सोपा करा. आणि जेव्हा निजमार्ग सोपा होईल आणि त्या निजमार्गावर मी पुढे जाईन, तेव्हा काय होणार आहे, की ते अति अद्भुत जे रूप, अद्भुत याचा अर्थ आपण अ, जे आश्चर्यकारक, पूर्वी कधीही नाही झालेलं म्हणून विस्मयकारक असं म्हणतो. तोही अर्थ आहे इथे. आणि अद्भुत म्हणजे जे उत्पन्नच झालेलं नाहीये, अव्यक्त जे आहे. म्हणजे भगवंताचं सगुण रूपही अद्भुत आहे. विश्वरूप जे आहे भगवंताचं, अर्जुनाने विश्वरूप दाखवा म्हटलं. आता विश्वरूप हेही सगुणच आहे नाही का? त्याच्यात त्यांना वेगवेगळे चेहरे दिसतायत. अ, त्याच्यात सगळी सैन्य त्या विकराल त्यांच्या दाढात शिरताना दिसतंय. म्हणजे ते सगुणच रूप आहे ते. पण तेही अद्भुत आहे. तर इथे तोही अर्थ आहे. म्हणजे बाकी कोणाचंही जे रूप नाही तितकं ते सुंदर आणि मधुराधिपते अखिलम मधुरम असं ते मधुर रूपही आहे आणि अद्भुत म्हणजे अव्यक्त आहे ते. पण तरी ते चित्तात आपोआप प्रकट होणार आहे. म्हणजे एकदा तुमची अनुकंपा झाली, ईश्वराचा
शक्तिपात हाच शक्तिपात आहे. जसं गिरींचं उदाहरण आपण मागे पाहिलं, की शंकराचार्यांच्या समोर पद्मपादाचार्यांनी गिरीत मध्ये आणि त्या भिंतीमध्ये काय फरक म्हटल्यावर तिथेच संकल्प झाला आणि ते गिरी तोटक वृत्तात स्तुती करतच आले ते. तोटकाचार्य नाव पडलंय त्यांचं. तर तशी ती अनुकंपा जर झाली आणि त्यांनी ती कृपा झाली, निजमार्ग तर सोपा झालेलाच आहे. कारण काय, कृपा जरी झाली, तरी ती कृपा टिकण्याकरता पण अ, ती तयारी लागते. जसं अर्जुनाला विश्वरूप दिसत नाहीये, दिव्य दृष्टी दिली, पण नको म्हणायला लागला, घाबरला तो. कारण का? तो निजमार्ग सोपा झालेला नाहीये तोपर्यंतचा. तो निजमार्ग सोपा केव्हा झाला? जेव्हा त्यांनी तो कर्ममार्गाने पुढे गेला आणि पुढे भगवंत निजनामाला गेले ही बातमी ऐकल्यावर भयंकर दुःख झालेलं आहे. त्या दुःखाने सगळी पापं गेली तेव्हा तो निजमार्ग सोपा झाला आणि ते ज्ञान प्रकट होऊन अर्जुनाला त्या आनंदाची प्राप्ती झाली. तर त्यामुळे नुसती कृपा मागून उपयोग नाही. ती कृपा पचवण्याकरता किंवा त्या कृपेचा पूर्ण लाभ घेण्याकरता ही तयारी पण पाहिजे. दुर्वास महर्षी शंकरांचे अवतार आहेत. त्यांना प्रसन्न करून घेणं कोणालाही शक्य नाही. दुर्योधनाने करून घेतलंय. पण मागितलं काय? की द्रौपदीचं जेवण झाल्यावर तिथे भिक्षा मागायला जा. मुक्ती मागितली असती तर मुक्ती मिळाली असती. पण ती इच्छाच नाहीये तिकडे. तसं जो निजमार्ग आहे तो माझा मला माहिती नाहीये. त्यामुळे जो जसा काही निजमार्ग आहे, तो तुम्ही सोपा करा आणि मग ती अनुकंपा करा आणि ती अनुकंपा केल्यावर काय होणार आहे? ते रूप आपोआप माझ्या चित्तात प्रकट होईल आणि ते प्रकट झाले की काय होईल, की चांगदेव 65 मध्ये जसं सुरुवातीलाच माऊली म्हणते, की स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रकटला करी. म्हणजे वटेश्वर चांगदेवांचं स्वस्ती असो, पण वटेश्वर चांगदेव म्हणजे कोण आहे, की जो लपोनी जगदाभासू म्हणजे जो लपला की जगाचा भास होतो आणि तो प्रकट झाला की त्याचा ग्रास होतो. तसं जे काम क्रोध आहे, काम कोप म्हटलेलं आहे. तर अ, कोपामध्ये अ, क्रोधही आला आणि कोपामध्ये द्वेष, मत्सर आधी पण आले. सगळे षड्रूपू जे आहेत, हीच माया आहे आणि हाच जगत प्रसारात त्यांच्यामुळेच चाललेला आहे. त्यामुळे जो प्रकट झाला की जगदाभास मावळतो, तर पूर्ण जगदाचा भास मावळतो तिथे कामक्रोधही मावळणारच. तसं तुम्ही प्रकट होऊन हे कामक्रोधाचा उपशम करा, हे मागणं मागितलेलं आहे. राहोजे कामकोप उपशमवी प्रगटून. म्हणजे हे का मागितलेलं आहे? म्हणजे खरं तर अति अद्भुत जे तुमचं रूप आहे ते चित्तात प्रकटलं म्हणजे साक्षात्कार तर झालेला आहे. एवढ्याकरता म्हटलं, की हे जी प्रार्थना आहे, ते साक्षात्कार झाल्यानंतरची प्रार्थना आहे. पराभक्तीच्या लेव्हलची प्रार्थना आहे. कारण साक्षात्कार जरी झाला, तरी महाराजांनी सांगितलेलं आहे प्रवचनात, की वासनाक्षयाचा वेगळा अभ्यास करावा लागतो. वासनाक्षयाचा अभ्यास झाला नाही, तर समाधीचा उत्थान झाल्यावर त्या वरकरणी त्या वासना दिसतात. त्या वासनांचा भोग दिसतो. त्याचा परिणाम काही होत नाही कारण ज्ञान झालेलं आहे. पण तरीही समाधीतनं उतरल्यावरची जी स्थिती आहे, ती पूर्ण आनंदाची स्थिती राहत नाही. समाधीचा लाभ झालेला असला तरी त्याच्यातनं उतरल्यावर ती पूर्ण आनंदाची स्थिती राहत नाही. अनवस्थितत्व आपण पाहिलं, की अलब्ध भूमिकत्व म्हणजे ती समाधी लाभच होत नाही आणि झाल्यावर ते टिकत नाही. कारण हे वासना आहेत. म्हणून त्या हे जे तुमचं रूप चित्तात प्रकट झालं, साक्षात्कार झाला, तरी जे काही कामकोप छोटेसे राहिलेले आहेत, त्याचं उपशमन तुम्हीच प्रकट होऊन करा, हे मागितलेलं आहे. आणि आता पुढे सांगतात, तपश्चर्या हे आमुची
त्वत्स्मृती नित्य हो साची, दुर्वासना मनाची नुठवी हेची देई दान. तपश्चर्या महाराजांनी प्रवचनात एके ठिकाणी सांगितलंय की तपाचे दोन अर्थ आहेत, तपसंतापे आणि तप आलोचने. तर तपसंतापे हे सुरुवातीला आवश्यक आहे, ज्यांनी देहाची आसक्ती सुटते. देहाला जे जे हवे असं वाटतं ते ते मिळणार नाही, तर ह्या निश्चयाने राहून ताप सगळे सहन करणं, हा एक तपशब्दाचा अर्थ आहे. आणि मुख्य तपशब्दाचा अर्थ तप आलोचने सांगितले महाराजांनी. म्हणजे ईश्वर स्मरण हे खरं तप आहे. सेवाही तेच आहे, सेवा स्मरणम. तर ते आलोचना करणं भगवंताची, म्हणजे त्याची स्मृती सतत ठेवणं, हीच आमची तपश्चर्या आहे. त्यामुळे खरी तपश्चर्या काय आहे? नामस्मरण ही खरी तपश्चर्या आहे. सर्वात सोपं साधन आहे, म्हणून ते त्याच्याकडे लक्ष जात नाही. आपण इतक्या वेळा ऐकतो, सगळं शब्दांनी पटतं, तरी पण कुठेतरी जोपर्यंत नामात, म्हणजे सगळी जी साधनं आहेत, ज्ञानाचा अभ्यास आहे किंवा आपण अ, सद्ग्रंथाचेही वाचन आहे, तत्वज्ञानाचा अभ्यास आहे, या सगळ्याचा परिपाक काय असेल, तर भगवंताच्या नामावर श्रद्धा निर्माण होणं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परच संयतेंद्रिया. तर ती श्रद्धा नामावर निर्माण होऊन ते नामस्मरण घडावं, हे मागितले. आणि कधी मागितले? साक्षात्कार झाल्यावरही नंतर पुढे मागितले. ही पराभक्ती आहे. की काय पाहिजे मला? तर तुमचं नित्यस्मरण पाहिजे. आणि म्हणून पराभक्ती हा पाचवा पुरुषार्थ काय आहे? की डोळे मिटले, समाधिस्थ झालं की तो आनंद आहे, अशातला भाग नाहीये. डोळे मिटले, निर्गुण निराकारात सच्चिदानंद तो आहे, उघडले सगुण साकारात तोच आनंद, उलट अजून कितीतरी पटीने तो आनंद मिळतोय. शुकाचार्यांचं उदाहरण आपण मागच्या वेळी एकदा पाहिलं की समाधी अवस्थेत असलेले, जन्मला जन्मला जीवनमुक्त अवस्था आहे त्यांची, तरी भागवताचे 4 श्लोक ऐकल्यावर खडबडून जागे झाले. तर हे त्या भगवत प्रेमाचं महात्म्य आहे. आणि प्रेम होण्यासाठी अ, गुणाची आवश्यकता आहे, आकाराची आवश्यकता आहे, शब्दाची आवश्यकता आहे. आणि तो शब्द हा ओंकार स्वरूप, आणि त्याचा निर्देश तस्य वाचक प्रणवः म्हणून योगशास्त्रकार सांगतात की त्याचा वाचक हा प्रणव आहे. तर त्या नामावर श्रद्धा निर्माण झाली आणि त्याची ते नामस्मरण घडलं, तर तीच खरी तपश्चर्या आहे. भगवंतांनी अ, विभूती योगातही सांगितलेलं आहे की यज्ञानाम जपयज्ञोस्मी, म्हणजे सगळे जे यज्ञ आहेत त्याच्यातला जपयज्ञ मी आहे, माझी विभूती जपयज्ञ आहे. त्यामुळे तो जप हाच परमेश्वर आहे. इतका जवळ परमेश्वर आपल्याला कोणत्या बाकी साधनांनी मिळतच नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा तो परमेश्वर आपल्या बरोबर आहे. राम म्हटलं की तो राम आहेच, आपल्या बरोबरच आहे. इतकं सानिध्य परमेश्वराचं नामस्मरणाशिवाय कोणतंही साधन देत नाही. आणि त्यात पुन्हा कलियुगात खास नामानीच सगळं होणार, हे अजून आपल्याला वर मिळालेलं आहे कलियुगात ज्यांचा जन्म झालाय त्यांना. तर त्यामुळे तपश्चर्या ही आमुची, त्वत्स्मृती नित्य हो साची, हे होऊनही दुर्वासना मनाची नुठवी हेची देई दान. इतकं केअरफुली मागितलेलं आहे, कुठेही लूप होल्स ठेवलेले नाहीयेत. म्हणजे आत्ताचे पापताप गेले, आत्ताचे कामक्रोध गेले, पण पुन्हा आले तर, जसं आपण ताप आला, वैद्याकडे गेलो, वैद्यांनी औषध दिलं, तर महाराज सांगतात प्रवचनात, तापावर औषध देतील वैद्य, पण पुन्हा कधीही ताप येणार नाही असं औषध काही निघालेलं नाहीये. तर तसा हा प्रश्न आहे. परीक्षित राजांनी देवी भागवताच्या सुरुवातीला जन्मय राजांनी पण विचारले, आणि परीक्षित राजाचाही हाच प्रश्न आहे की जी प्रायश्चित्त आहेत त्यांनी पाप गेलं, पण पापाची बुद्धी कशी जाईल? तर पापाची बुद्धी जाण्याकरताच भगवत भक्ती आहे. तर त्यामुळे तेही मागितलेलं आहे की दुर्वासना मनाची नुठवी ह्याची देई दाना. म्हणजे आता तू दुर्वासना घालवून टाकलीस, सगळ्या
काम, कोप हे याचा उपशम केलास, पण त्या पुन्हाही परत उठून देऊ नकोस, हेही पुन्हा मागून घेतलेलं आहे. दुर्वासना मनाची नुठवी हेची देई दान, हे सर्वात मोठं दान त्यांनी मागितलेलं आहे. त्यामुळे कृपा कोणती मागितलेली आहे, की जे जे असत्य आहे, जे जे क्षेत्र म्हणून इदम शरीरम कौंतेयम, इदम म्हणून जे जे दाखवलेलं गेलेलं आहे, त्याच्यापासून मला वेगळं कर आणि तुझ्या ठिकाणी माझी मनबुद्धी राहून दे, ही कृपा मागितलेली आहे. आणि तसंच दान कोणतं मागितलेलं आहे, की दुर्वासना मनाची अ, उठूनच देऊ नको. आता दुर्वासना कोणती? दुर्वासना म्हणजे दुसऱ्याला त्रास देणं किंवा धर्माविरुद्ध वागणं, ही दुर्वासना झाली. पण इथे दुर्वासना कोणती आहे, की सगळ्याच वासना या दुर्वासनाच आहेत. फक्त ईश्वर काम हाच काम श्रेष्ठ मानलेला आहे. बाकी सगळ्या वासना, सद्वासना जरी आपण म्हटलं तरी सत्व रजतम हे त्या मायेच्या आत येतात. सत्वगुण ही सत्स्वरूप नाहीये, तो सत्स्वरूपाच्या जवळ नेऊन फक्त म्हणजे त्यातल्या त्यात चांगला ते अ, रामकृष्णांनी जी एक कथा सांगितली, की एकाला 3 चोर अ, लुटतात. त्यातला एक तर मारायलाच निघतो. दुसरा नुसता त्याचं धन हे करतो, मारूया नको म्हणतो. आणि तिसरा चांगला असतो. तो त्यात चोरीत भाग घेत नाही. तर तो त्याला त्या रानाच्या टोकात नगरापर्यंतचा रस्ता दाखवतो. मग हा म्हणतो, "तू पण चल लग्नात." तर तो म्हणतो, "नाही, मी काय." तर तो सत्वगुण हा पण चोर त्या रानाच्या शेवटपर्यंत येऊ शकतो. तो नगरात प्रवेश नाही करू शकत. तर त्यामुळे दुर्वासना म्हणजे कोणत्याही वासना, सात्विक, राजस, तामस या कोणत्याही वासना मनात उत्पन्न होऊ नयेत. कामानां हृदय असरोहा म्हणून अ, अ, प्रल्हादजी मागतात, की मनात, हृदयात माझ्या कामनाच कोणती येऊ नये. त्यामुळे सद्वासना नको, दुर्वासना नको. कारण सद्वासना ही एका प्रकारची दुर्वासना आहे. पुण्यात्मक पाप आणि पापात्मक पाप आपण मागे बघितलं, महाराजांनी सांगितलेलं. तर अशी कोणतीही म्हणजे मागायचं काय आहे? प्रल्हादजींनी जे मागितलं, तेच इथे मोठे महाराज मागतायत, की काही वासनाच नकोय. ईश्वर प्राप्तीची वासना सोडून सगळ्या वासना या दुर्वासनाच धरलेल्या आहेत. हेच दान मागितलेलं आहे. आता 3 आपले यातली पदं झालेली आहेत. 3 राहिलेत ती आपण पुढच्या वेळी घेऊ. अ, संपवायच्या आधी कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा, नाहीतर मग आज इथेच थांबू. चालेल, थांबायचं? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.